आज नवरात्रीची 6वी माळ 6वी कविता। आजची कविता आहे शूरवीर अशा झाशीच्या राणीवर। भारतीय इतिहासात राणी लक्ष्मीबाई यांना भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक मानलं जातं। धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि नेतृत्व गुण असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई लहानपणापासूनच दृढनिश्चयी। लहानपणापासूनच पुरुषांसारखीच आपणही सगळी कामं करू शकतो असं लहानग्या मनूला वाटायचं। त्यामुळे लहानपणीच त्यांनी तलवारबाजी करणं, दांडपट्टा चालवणं, घोडेस्वारी करणं हे सर्व शिकून घेतलं। अवघ्या 18 वर्षांच्या असताना गंगाधररावांशी त्यांचं लग्न झालं। पुढे त्यांना मुलंही झालं, पण ते मूल फार काळ काही जगलं नाही। त्यामुळे काही काळानंतर पुत्रवियोगात गंगाधर पंतांनीही आपले प्राण सोडले। पण एवढं सर्व होऊनही लक्ष्मीबाई खचल्या नाहीत। दुःखातून सावरत त्या झाशीसाठी उभ्या राहिल्या। त्या काळच्या समाजात एका विधवा राणीला कोणी दुर्लक्षित करू नये म्हणून धोरणीपणाने त्यांनी पुरुषी पोशाखात वावरायचं ठरवलं। त्यांनी झाशीच्या किल्ल्याचं एक महिला सैन्यही उभं केलं होतं। पुढे त्यांनी दामोदररावांना दत्तक घेतलं, पण लॉर्ड डलहौसीने हे दत्तकत्व फेटाळून लावून झाशीला ब्रिटिश राजवटीत समाविष्ट करण्याची घोषणा केली। लक्ष्मीबाईंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि इंग्रजांशी युद्ध केलं। त्यांनी इंग्रजांना निकरानं झुंज दिली। दोन्ही हातात तलवार घेत घोड्यावर स्वार होऊन मुलाला पाठीशी बांधत त्यांनी इंग्रजांना लढा दिला। त्यांची झुंज अयशस्वी ठरली, पण त्यांच्या लढाईने इंग्रजांना धडकी भरवली होती। मंडळी, मला वाटतं आजही आजची स्त्री आपापल्या कार्यक्षेत्रात अपप्रवृत्तींशी लढताना, निकरानं झुंज देताना आपल्या कामाचा जेव्हा दबदबा निर्माण करते तेव्हा त्या प्रत्येकीतून झाशीची राणीच दिसते। अशा झाशीच्या राणीवर कवयित्री शुभदा कुमारी चौहान यांनी एक कविता रचली आहे, त्याचा काही भाग सादर करते। सिंहासन हिल उठे राजवंशों ने भ्रुकटी तानी थी, सिंहासन हिल उठे राजवंशों ने भ्रुकटी तानी थी, बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी, गुमी हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी, गुमी हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी, दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी, चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बुंदेले हर बोल के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी, कानपुर के नाना की मुंह बोली बहन छबीली थी, कानपुर के नाना की मुंह बोली बहन छबीली थी, लक्ष्मीबाई नाम पिता की वह संतान अकेली थी, नाना के संग पढ़ती थी वह नाना के संग खेली थी, बर्छी ढाल कृपाण कटारी उसकी यही सहेली थी, वीर शिवाजी की गाथाएं उसको याद जबानी थी, वीर शिवाजी की गाथाएं उसको याद जुबानी थी, बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी। लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार, लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार, देख मराठे पुलकित होते उसके तलवारों के वार, लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार, देख मराठे पुलकित होते उसके तलवारों के वार, नकली युद्ध व्यूह की रचना और खेलना खूब शिकार, सैन्य घेरना दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवाड़, महाराष्ट्र कुलदेवी उसकी भी आराध्य भवानी थी, महाराष्ट्र कुलदेवी उसकी भी आराध्य भवानी थी, बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी, जाओ रानी याद रखेंगे ये कृतज्ञ भारतवासी, जाओ रानी याद रखेंगे ये कृतज्ञ भारतवासी, यह तेरा बलिदान जगावेगा स्वतंत्रता अविनाशी, होवे चुप इतिहास लगे सच्चाई को चाहे फांसी, होवे चुप इतिहास लगे सच्चाई को चाहे फांसी, हो मदमाती विजय मिटा दे गोलों से चाहे झांसी, तेरा स्मारक तू ही होगी, तेरा स्मारक तू ही होगी, तू खुद अमिट निशानी थी, तेरा स्मारक तू ही होगी, तू खुद अमिट निशानी थी, बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी।